भाई आपण आज दोन विधानसभा निवडणूक लढवणार असा चर्चा आहे तालुक्यामध्ये, काय सांगा? येत्या 2024 विधानसभेला मी आमदारकीच्या निवडणुकीला थांबणार आहे. निवडणूक लढवणार आहे, फिक्स निवडणूक लढवणार माझं कन्फर्म झाले आणि लोकांचं बी माझ्या उमेदवारीला आग्रह आहे. तर थांबा म्हणून मला सर्व जाती धर्माचे लोक म्हणतात का निवडणुकीला बादशाहभाई तुम्ही थांबा. 30 वर्षे झाले दौंड नगरपालिकेत तुम्ही काम करतात. आता आमची सगळ्यांची इच्छा आहे तुम्हाला मुंबईत आमदार म्हणून पाठवायचे. किती वर्षापासून आपण नगरपालिकेला नगरसेवक म्हणून आहात? आपल्या मिसेस किती वर्ष झालं निवडणूक लढवतात आणि किती वर्ष झालं आपण नगरपालिकेत आपण काम करतो? मी दौंड शहराच्या जनतेने मला त्यांना लाख लाख धन्यवाद द्यावा लागेल का मला 1992 पासून 6 इलेक्शन झाले माझे. दौंडमधले मोठे मोठे मातंबर निवडणुकीला पराभूत झाले. पण दौंड शहरात एकमेव किंवा पुणे जिल्ह्यात एकमेव बादशाह शेख लोकांनी एक तिसरी नापास माणसाला ती 6 वेळा कधीच मला म्हणजे पराभव माहीतच नाही. आता म्हणजे इथं कधीच पराभव झाला नाही. तुमचं मुंबईत बी आम्ही पराभव करू देणार नाही म्हणून तुम्ही निवडणुकीला थांबा असं लोकांचं मला सर्व जाती धर्माचं म्हणणं आलं. आणि त्यातल्या त्यात थांबायची इच्छा व्हायचं कारण म्हणजे गेल्या दीड वर्षापूर्वी विनाकारण एका खोट्या नाट्या गुन्ह्यात मला आणि माझ्या घराला काही लोकांनी उद्ध्वस्त करायचं ठरवलं होतं. त्यावेळी मी जनतेसाठी वयाची 34 वर्ष काम केलं, धावपळ केली, पळवलो. त्यांना काही लोकांना आमदारकीला मदत केली, काही लोकांना खासदारकीला मदत केली, सगळ्यांना मदत केली. पण ज्यावेळी माझ्या आणि माझ्या घरावर त्रास आला त्यावेळी मला तालुक्यातून आणि मोठ्या लेवलवर काहीच मदत नाही झाली. विनाकारण मी 52-54 दिवस जेलमध्ये बसून आले आणि लोक बसून आले. त्याचा वचपा बादशाहभाई आम्हाला काढायचं म्हणून तुम्ही आमदारकीला थांबा असं आम्हाला लोक म्हणतात. आणि मी 30 वर्षात कधी मला स्वप्नात नाही आलं का आमदारकीला थांबव. पण ह्यावेळी माझं पक्क झालं का मी आमदारकीला थांबव. मला जरांगे पाटलाकडून एक 15 ते 20 आमचे मराठी बांधव भेटले होते. ते म्हटले बादशाहभाई आपण आंतरवाली सरकीत जाऊन जरांगे पाटलाला भेटू, आपण तिथून आपण तुमच्यासाठी उमेदवारीसाठी मागणी करू आणि जरांगे पाटील साहेब आपल्याला उमेदवारी देतात. दुसरं मला वंचित बहुजन पक्षाचे बी काही लोक भेटली. त्यांनी म्हटलं बा तुम्ही साहेबांकडे गेले, चला आमच्याकडं आंबेडकर साहेबांकडं, आपण तिकडे तुमच्यासाठी तिकीटचं देऊ. तिसरं महत्वाचं म्हणजे आपलं बहुजन पक्ष आहे ना ते मायावती हातीची निशाणी, मला तिथून मी ऑफर होती महाराष्ट्र प्रदेशकडून का बादशाहभाई तुम्ही धामत असेल तर आपण देऊ. म्हणजे 2-3 जणांकडून अपेक्षा आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त आणखी माझ्या मनात काय चाललंय मला वाटतं पुढं मी पुढच्या आठवड्यात एक पत्रकार परिषद घेणार आहे. त्यावेळी माझं मी खुलासा करेल. आणि निवडणुकीला थांबायचं महत्वाचं कारणच हे काही सगळे कोणता बी गट असो, कोणताही पार्टी असो, सगळे स्वार्थी मतलबी लोग बाजार रही है. और इसके वास्ते अपने अपन नसीब पुनः में एक टाइम नगर सेवक को ठहरता आदमी, दूसरे टाइम आमदार को ठहर के आमदार होगा. और मैं 6 टाइम निवड़ के आया और मैं यहाँ नगर पालिका के गटर में घूम गया. मेरे को जानते ना मुंबई को उल्टा जिसके वास्ते मैं 34 साल काम करा. उनने सगळ्यांनी म्हणजे ते थोरात असो, कुल असो किंवा अप्पा पवार असो, त्यांनी म्हणायला पाहिजे बादशाहभाई आता तुम्ही 34 वर्ष आमच्यासाठी केलं, आमच्या आईबापासाठी केलं, आता तुम्ही उमेदवार पण थांबा, आम्ही तुम्हाला मदत करतो. ते म्हणतच नाही. काय कुल थोरात अल्लाह अभी का और जगदल वो अप्पा पवार और हमारे को भी अल्पसंख्यक वाले को मदत करो ना तुम लोग. आणि बळापण निघाव महाराष्ट्र में अलग संदेश जाऊन दे का कुल थोरात जगदळे पवार सगळ्यांनी मिळून मुसलमानाचा उमेदवार दिला, त्याला निवडून आणलं. असं काहीतरी दोन तालुक्यातून काहीतरी संदेश जाऊन दे ना महाराष्ट्राला का तुम्हालाच पाहिजे सगळं. म्हणून मी तुम्हाला पाहिजे असेल तर मी का नको.
मैं भी 34 साल हो गए बड़े बड़े नेते के साथ उनके साथ उठे होते. तुम्हाला जे तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्यावर जो गुन्हा दाखल झाला तुम्हाला 52 दिवस आतमध्ये बसायला लागलं, तर तो प्रसंग कसा होता तुमचा? खराब काय वाटतं, माझ्या दौंडचे आमचे कुलदेवत भैरवनाथ महाराज, हमारे अल्लाह की कसम, खुदा की कसम, माँ बाप की कसम, एक कौड़ी का भी उसमें हमारा रोल नहीं था. और उसमें मेरे को बड़े लेवल पे फंसाए, हमारे विरोधक ने फंसाए. पर मेरे साथ जिसके साथ मैं उम्र के 34 साल गया, उन्हें भी हाथ बन के मेरा सबने तमाशे देखे ना. फिर वो सब तमाशे देखते, वो तो विरोधक है ही, पर जो साथ में रहेंगे उन्होंने भी मेरी कबर खोदी थी बोल के मेरे को निवडणूक उठेर लेगा. तुम्ही इतके वर्ष आपणचं काम केलं, आपण बरोबर साथ राहिले, मग त्यांच्या विरोधात उभं राहायचं म्हणलं कसं एकंदर कसं वाटतं तुम्हाला? काय म्हणले? रमेश आप्पांच्या बरोबर तुम्ही कायद्याला खांदा लावून काम केलं, तर त्यांच्याच विरोधात आज उभं राहताना कसं वाटतं तुम्हाला, काय सांगा? नाही, मी सुभाष अण्णा, कैलासवासी सुभाष अण्णा कुल, राहुल कुल यांची मातोश्री, त्याच्यानंतर रमेश आप्पा, सगळ्यांचं काम केलं मी. सगळ्यांचं काम केलंय, सगळ्यांचं काम केलंय, पवारांचं काम केलंय. पण यांनी सगळ्यांनी मला एक जमडीची बी कुठं मदत केलेली आहे. मला आणि माझ्या घरच्या लोकांनी 52 दिवस भोगलो, आम्ही लय भोगलो, रडलो रात्रंदिवस. आम्ही तिथं रडत होतो, मी घरचे इथं रडत होते. मग आता मला पटतंय की बाबा कोण येते आणि कोण जाते, कोणाचं नुकसान होईल, कोणाचा फायदा होईल, त्याशी देणं घेणं नाही. माझ्या उमेदवार मी ठाम आहे, आणि कोण उमेदवारीसाठी मला उभं करणे एवढा मी ना छोटा बच्चा भी नहीं है. मैं 34 बरस, इनके 40 बरस दे रहे, तो मेरे भी 34 बरस राजकारण में गेले ना. मला कळतं ना खरं काय वाईट काय. आपण थांबल्यावर कुणाचा फायदा होणार, कुणाचं नुकसान, मला काय करायचं कुणाचा फायदा. कुणी माझा विचार केला म्हणून मी त्यांचा विचार करू नाही. माझ्यामुळं कोणतरी चांगला येणारा पडणार आहे, पडो किंवा येऊ, तो त्यांचा नशिबाचा भाग. पण मी तर उलट बोलल, मीच कशाला येणार नाही. एक बताओ कि आपको पत्रकार साहब, अभी दौंड में 7 नाम चले, 6 नाम. एक राहुल कुल, दूसरे रमेश थोरात, तीसरे अप्पा पवार, चौथे बाबा जगदळे, 5वें तांबे रमेश तांबे, 6वें नागोड़े का नाम आता, और 7वां जगदळे का भी नाम आता. अलग 7 के 7 मराठी तलवार वाले. फिर हमने अल्पसंख्यक के लिए तुम्हारे लिए पानी भरने का कि खेत में काम करने का तुम्हारे, अरे हमको देना समझे तुम्हारे मार्गी के लिख के दिया लगे सब. त्यांनीच उभं राहायचं, त्यांनीच कारखान्यात, त्यांनीच आमदारकी, त्यांनीच खासदारकी. अरे द्या ना आम्हाला, लोकांना द्या, बहुजन लोकांना द्या. याच्यासाठी बहुजन समाज बहुतेक माझ्या सण येणार आहे. तर ताळे, तेली, माळी, साळी, कोळी, मराठी सब हमारे साथ आने वाले मेरे पास बोल के मैं मेरी उम्मीदवारी भरने वाला उमेदवारी फॉर्म. मला जर तुम्ही निवडणुकीला सामोरं जाता, लोकांपर्यंत काय म्हणजे कशा पद्धतीने सामोरं जाणार, काय तुमच्या डोक्यात प्लॅन आहे का तालुक्याचा, किंवा तालुक्याचा मी अशा प्रकारे विकास करू शकतो किंवा काम करू शकतो, असं काय आहे का डोक्यात? पण जसं नगरपालिकेत 30 वर्ष लोकांची सेवा केली, तसं तालुक्याची सेवा करायला आणि विकास जेवढं होईल तेवढं. असं बारकाईने बघायला गेलं सब पैसे तो शासन भेजतात ना, रस्ते के, कचरे के, वो क्या बोलते वो गटर के, इसके उसके सब आते ही रहते हैं. खाली आपलं जाके पैसे लेके आने के काम करने को लगाना है, बाकी क्या है उसमें. तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे का, की आप्पा आणि दादा या दोनच गटाभोवती राजकारण तालुक्याचं फिरतं. हो, पण लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान दादांनी रमेश आप्पांना एक पेढा भरवला होता. हो, ही काय जनतेला काय रुचलेलं दिसत नाही, अशी चर्चा आहे तालुक्यामध्ये. तुम्ही कसं पाहता याच्याकडे? मला असं पाहिजे बाबा, संजय राऊत येतात, ते म्हणतात 550 कोटीचा घोटाळा केला आमदार राहुल कुलनी, आणि मग रमेश आप्पा प्रत्येक सभेतून बोलतात, आणि त्याच्यानंतर एकमेकाला पेढे चालतात आणि दुसऱ्याच्या घरावर नांगर फिरतात. कार्यकर्त्याचे भावाभावात भांडणं चालू आहे, भावाभावात भांडणं, चाचा भतीजी, बाप बेटी में झगड़े, आणि पेड़े खिला रहे. तो मेरे को ऐसा बोल रहे हैं जनता को कि दोनों को घर कुछ पेड़े खिलाने को बिठाओ, इनको मत भेजो, हमारे इसी एरिया वाले को भेजो मुंबई को, असं बोलायचं मला.